मंडळी, आजचा एपिसोड म्हणजे आगीवर तेल, इतका तगडा, इतका नाट्यमय, इतका धडकी भरवणारा, अक्षरशः अंगावर काटा आणणारा, ईश्वरीचा प्रतिकार, राकेशच्या अंगाऱ्या हव्यासाला दिलेला जळजळीत जबाब. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक टार्गेट 100 पूर्ण करून द्या. सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, आता खरी गोष्ट समोर येणार आहे. राकेश मेन दरवाजा घट्ट लावतो आणि एक घाणेरडं हसू करत स्वतःशी पुटपुटतो, ही इंदुरी जिलेबी आज माझ्यापासून पळूच शकत नाही. घरातल्या सगळ्या खिडक्या दरवाजे लावून तो तिच्याकडे पुढे सरकतो. वातावरण पूर्णच काळं, दमछाक करणारा तणाव. ईश्वरीचा आवाज मनात थरथरतो, गणूबाप्पा ताकद द्या, हा नराधम आज थांबवायलाच हवा. ती घाबरून बसण्याऐवजी चलाखी दाखवते. धूप दाखवण्याचा बहाणा करत घरभर फिरते. राकेश तिच्या मागे सावलीसारखा फिरतो, गिधाडासारखा. ईश्वरीजी, तुम्ही देवाचा धावा केला तरी काही फायदा नाही. आज तुम्ही माझ्यापासून वाचणार नाही. ईश्वरीचा तीव्र किंकाळीसारखा प्रतिकार. राक्षसा जवळ आलात तर चांगलं होणार नाही. पण राकेश वेडासारखा ओरडतो, तू माझी झालीच पाहिजेस, नाहीतर अंजलीला कायमच वर पाठवेन. आणि माझ्या बायकोने तुला मिठीत पाहिलं तर तिला हार्ट अटॅक. मंडळी, हा क्षण इतका भीषण होता की वातावरणात गोठलेली भीती पसरली. ईश्वरी इकडे तिकडे पळते पण राकेश तिचा मार्ग अडवतोच. आणि मग मास्टर स्ट्रोक. राकेश म्हणतो, ठीक आहे, मी डोळे बंद करतो, तू माझ्याकडे ये. त्या क्षणी ईश्वरी तिखट मिरच्या धुपाच्या निखाऱ्यात फेकते. शू, धुराचा ज्वालामुखी. राकेश खोकत बोंब मारत डोळे चोळतो. आ, हे काय? खोक खोक. ईश्वरी पदराने तोंड फाकते. राकेशला तिखट मिरचीचा धूर तोंडा नाकात घालते. धक्का देऊन दरवाजा उघडते आणि धाड, ती सुटली. रिक्षात बसून दूर निघून जाते. राकेश मात्र त्या धुरात वेड्यासारखा उभा राहतो, चेहरा लाल, डोळे लाल भडक, रागाचं तांडव. मंडळी, हा पराभव राकेश गिळून बसेल? तो शांत बसेल? की आता अधिक धोकादायक बनेल? अर्णव वेळेवर पोहोचेल? की हा संघर्ष अजून भीषण होणार? तुमचं मत काय आहे? पुढचा भाग नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लाईक टार्गेट 100.